बरोबर शाळा सुटताना पाऊस पडतो. त्यानंतर मी संध्याकाळी 7-7:30 वाजता घरी आली आणि घरी येऊन मग भाजी तेवढी बनवायची होती. वांग्याची भाजी बनवली आणि मी सकाळी हे जे आपली साय असते त्याचं दही लावून गेलेले, तर मग लोणी काढून घेतलं आणि खरोखरच हे भांडं आहे ते एक नंबर आहे बघा. खूप छान लोणी निघतं आणि वेळ पण लागत नाही. 15 ते 20 मिनटात आपलं लोणी निघून जातं. आता मी एकदा काही दोनदाच हे फिरवलेलं आहे, तर चटणं असं लोणी वर आलेलं होतं बघा. किती म्हणजे खूप छान भांडं आहे. यावेळी घट्ट थोडं आलं नाही लोणी, पण आलं लगेच. एक मागच्या वेळी कसं गोळा होऊन आलेला, कारण मी उशिरापर्यंत फिरवलेलं होतं. पण ह्यावेळी थोडंसं फिरवलं तरी लगेच आला. आणि आता वातावरण कसं गार असलं की लगेच लोणी येतं आणि बघू शकता तुम्ही एवढं लोणी निघलेलं आहे. आणखीन एक थोडा वेळ मी फिरवलं म्हणजे आणि थोडं निघते का बघितलं. आणि त्यानंतर होती ती मटकी. परत बहिणीनं मला हे वाटाणे दिलेले होते. ते वाटाणे परत चवळी होती थोडीशी, ती सगळी निवडली आणि ती भिजत ठेवली. याचं आपल्याला मोड आणायला येतात, कारण आता डबा असलं की कसं बघा बरं पडतं. असं मोड वगैरे आणून ठेवला की तुम्हाला म्हणजे भाजीला काही नसलं तर पटणं तेवढंच परतून तुम्हाला देता येतं. आणि फायनली एवढं आपलं तूप जे आहे ते निघलेलं आहे. कमीत कमी 1 ते 1.5 वाटी निघतं तूप. खूप छान निघतं तूप, कारण की हे दूधच डेअरीतलं जे असतं ते चांगलं असतं. सायसुद्धा त्याला खूप घट्ट येते आणि 1 लिटर दुधाची कमीत कमी 3 वेळा तर साय निघते. त्यामुळं भरपूर असं तूप निघतं. चला गवारी भेंडी हे करते, चिरून घेते. कारण की निवडून ठेवली भेंडी, चिरून ठेवली की सकाळी डब्याला बरं पडतं, त्यामुळं चिरून ठेवणार आहे. आणि तो वाटाणा पांढरा भिजत घातलेला आहे. मटकी होती तेवढी सगळी भिजत घातलेली आहे, कारण मोड आणून फ्रीजला ठेवले बरं पडतं. आणि तसेच चवळीसुद्धा भिजत घातलेली आहे. सगळ्याला मोड आणणार आहे, म्हणजे भाजीला काय नसलं तर तेवढंच परतून द्यायला येतं. म्हणून तर भेंडी तर जवळजवळ 1 किलो आहे. जेवढे होते तेवढे चिरणार आणि ठेवणार. संध्याकाळचे वाजले असेल 10:15. पाऊस आमच्याकडे पडत आहे बऱ्यापैकी, म्हणजे पाकच नसल्यापेक्षा बरं आहे. आज जरा दुपारपासून आहे पाऊस, म्हणजे जेवढं उघडतं तेवढं राप 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 येतं. पण जरासा जोर आहे, पण अजून जोर पाहिजे. एक सलग 8 दिवस एकसारखा पडायला पाहिजे. त्याशिवाय काय पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. कारण की मेन म्हणजे पाणी पाहिजे शेतीला, परत प्यायला पाणी पाहिजे. पाणी नसेल तर काय अवघड आहे. आणि ओला दुष्काळ चालतो, पण वाळला दुष्काळ चालत नाही. त्यामुळे पाऊस जास्त पडला तरी पण चालतो, पण कमी पडून उपयोग नाही. अजून काहीच मला वाटते 4 आनेसुद्धा पाऊस पडायला नाही 1 रुपयेमधला. पाऊस भरपूर पडला पाहिजे. तरी जरा गार वाटाले, बरं वाटाले. तरी भयंकर गरम आलं उन्हाळ्यानं. यावर्षी तर अशी सालं निघतात का काय अंगाची असं वाटायचं. पुण्या मुंबईला तर कसं करत असतील लोक, खरोखरच. आणि टॉवरमध्ये ते राहतात त्यांच्यात पण खूप गरम होत असणार. त्यांच्यात काही AC असणार आहे, तरीसुद्धा ACचं वारंसुद्धा एक एकदा गरम येत असेल असं वाटतं मला. एवढी भयंकर म्हणजे गरमी होती. किचन ओटा ते क्लीन केला, भांडी घासली. चला मॅगी वगैरे बनवली सकाळ सकाळी. म्हटलं तसंच गेला की मग 2 वाजेपर्यंत तसं जावं लागतं त्याला. मॅगी आणि चहा बिस्किट खाऊन गेलं तर तेवढाच आधार होतो. आणि ही 3 कापडं घेतली अशी पांढरी जी इंचरंजीत मागावर मिळतात ती घेतली. आणि त्यामध्येच मी आता जी आपली मी भिजत घातलेलं कडधान्य होते ते बांधून ठेवणार आहे. आता हल्ली सध्या तो मोड आणण्याचा डबासुद्धा मिळतो बघा ऑनलाईन, तर तो सुद्धा चांगला आहे. एकदम आपण 3 तर धान्य त्यामध्ये मोड आणू शकतो. पण मी काय सरळ असं कपडे घेते आणि त्यातनं असं बांधून
बरोबर गटई बांधून ठेवते. आता ही कपडे काय आपल्याला विकत वगैरे आणावे लागत नाहीत आणि ह्यात पण मोडं खूप छान येतात आणि वास वगैरे अजिबात मारत नाही. त्यामुळं आणि खाली कधीही चाळण घ्यायची अशी, म्हणजे जे काही राहिलेलं पाणी असेल त्यातलं तर ते सगळं निघून जाते. थोडंसं कसं होतं बघा, थंडीच्या दिवसात मोड कमी येतात आणि उन्हाळ्यात मोड जास्त येतात, कारण की वातावरण त्यावेळी कसं उष्ण असतं. आत्ता वातावरण कसं असतं तर थोडंसं दमट असतं, त्यामुळं मोडं यायला म्हणा किंवा इडलीचं वगैरे पीठ भिजायला आता थोडंसं दमवतं. तरीसुद्धा भिजतं पण एवढं असं फसफशीत आणि मागच्या वेळी कसं पीठ बघा इडलीचं एकदम चांगलं फॉर्मेट झालेलं तसं होत नाही, कारण की उष्णता असली तरच मग ते पीठ म्हणा किंवा मोडं म्हणा ही चांगले येतात. आणि ही जी मी खाली हे घेतलेलं आहे बघा चाळण, त्याच्यामुळं काय होते तर त्यातलं सगळं पाणी नितळून जातं. बघू शकता तुम्ही, मी ज्यावेळी वतते त्यावेळी थोडं जरी पाणी त्यात असेल तर ते सगळं बाहेर निघून जातं. आता ही मोडं तर कमीत कमी आपल्याला 4 ते 5 वेळा होतात. मोड आले की एका डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्हाला लागेल तसं तुम्ही वापरू शकता. आणि बाहेर जर मोडं तुम्ही विकत आणायला गेला तर किती 10-20 रुपयाची केवढी मोडं येतात. आता 10 रुपयाची मोडं तरी बंदच केलेले आहेत. 15 रुपये 20 रुपये अशी मोडं असतात. पण हे जर आपण घरच्या घरी असं मोडं आणून ठेवली तर आपल्याला भरपूर अशी म्हणजे मोडं आणि चांगले. बाहेरची मोडं वगैरे आणतात बघा, ते थोडं केमिकल वगैरे वापरून त्यांनी मोडं आणलेलं असतं. तसं आपण घरच्या घरी जर केलं तर म्हणजे त्यात केमिकल पण नाही आणि काय पण नाही, त्यामुळे ते बरं पडतं. सकाळ सकाळी जी कामं असतात ती पटाटा होतात बघा, त्याने सकाळ सकाळी पटपट पटपट आवरलेलं बरं पडतं. आता मी काही केलेलं आहे तर मोबाईलवर जो योगासनेचा 1-2 व्हिडिओ येतात तर त्यांच्यासोबत लावायचं. ते प्रत्येक स्टेप 20 वेळा करतात आणि आपणसुद्धा त्यांच्यासोबत करू शकतो. तर मी त्या पद्धतीने आता 1-2-3 दिवस झाला आहे ते करत आहे. पण भरपूर वेळ जातो त्याला, कमीत कमी 1 तासभर वेळ जातो. मी तेवढं काय करत नाही, निम्म्यापर्यंत आलं की थांबवते, कारण की आपल्याजवळ तेवढा वेळ पण पाहिजे. जेवढं मला जमतं तेवढं मी करते. पण शरीराची हालचाल तर तेवढी म्हणजे प्रत्येक अवयवाचा रोज 1 दिवस व्यायाम असतो बघा. एका अवयवाचा 1 दिवस त्यांनी करतात, म्हणजे प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळा दिवस त्यांनी दिलेला आहे, त्या पद्धतीने करतात. पण छान होतो व्यायाम तो. आणि सगळे व्यायाम ते शिकवतात बघा, ज्या ज्या अवयवांसाठी जे चांगले आहेत ते सगळे व्यायाम ते शिकवतात. चला आता चहा आणि मॅगी त्यांना देते आणि त्यानंतर आम्ही सकाळ सकाळी आलेलो होतो दुकानात, कारण की आज 12 वाजेपर्यंत 2 टॉप द्यायचे होते. काल 2 पॅन्ट आम्ही शिवून गेलेलो दुपारनंतर आणि आत्ता म्हटलं आहे ते 2 टॉप शिवून जाऊया, काहीही घरातलं आवराय नाही. बाहेर पाऊस बघू शकता, आमच्या इकडं भरपूर असा पाऊस पडत आहे कालपासून. म्हणजे छान वाटलं, खूप समाधान वाटलं पाऊस बघून. जवळजवळ जून महिना चालू झाल्यापासून सगळी पाऊस पाऊस पाणी 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 असं करत होती, पण आता समाधानकारक पाऊस पडल्यामुळं खूप छान वाटलं. असाच एक 8 दिवस जरी पाऊस पडला तर म्हणजे खूप छान हे होतं बघा, पूर्ण धरणातले पाणी साठलं जातं. त्यामुळं असा पाऊस पडावा एक 8 दिवस तर. आणि एका टॉपला हे केलं, बाहीला अशी पट्टी मारली आणि एका टॉपला असा गोट काढलेला आहे. आणि चला त्यानंतर घरात आल्यावर मी मिसळ बनवली. आज तुम्हाला पटणार नाही तर मी जो पारोसा केला असतो तो 1 वाजता काढलेला आहे आज. पर्याय नाही, कारण की दुकानात काम होतं त्यामुळे मी तिकडे गेले, त्यामुळे हे राहिलं घरातलं. ते केलं की हे राहतं आणि हे केलं की ते राहतं, मग कुठलं तरी एक राहणारच म्हटलं. पण ते आधी महत्त्वाचं आहे, जे द्यायला पाहिजे ते दिलंच पाहिजे. मग तिकडं जाऊन आधी आले, मग 1 वाजता येऊन मी पहिला पारोसा केर काढला आणि त्यानंतर मग जेवण बनवलं. जेवण म्हणजे मिसळच बनवली. यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलं तेलात आणि त्याची पेस्ट बनवली. आणि काही नाही, कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरं मोहरी घातली आणि आता मी जे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवलेली ती घातली. ती व्यवस्थित तेलात परतून घेतली आणि त्यामध्ये मग आपले हळद, हिंग, लाल तिखट,
हे सगळं घातलं. खडा मसाला, गरम मसाला असलं काहीही घातलेलं नाही. जे काय आहे ते आपलं साधं सिंपल बनवलेलं आहे. आपलं घरचं लाल तिखट घातलं. पाणीसुद्धा गरम ॲड केलं नाही, पण चवीला एक नंबर झालेली मिसळ. आणि त्यात असल्या वातावरणात सगळं जेवण एक नंबर चवीला लागतं. आणि असं काय तर चटपटीत बनवलं तर असल्या वातावरणात तर खूप छान म्हणजे लागतं. खरं मिसळा शक्यतो गरम पाणी वापरत जावा, म्हणजे चवीत फरक पडत नाही आणि चवीला एकच नंबर मग मिसळ होते. मी नाही घातलं कारण वेळच नव्हता माझ्याकडे. मिसळ बनवायला मला 2:30 वाजलेली. खायचं कधी आहे ते बनवायला पण नको आणि खायला पण नको असं झालेलं सकाळी. तरी मी सकाळी मॅगी करून दिलेली म्हणून बरं, नाहीतर मग काय खरं नव्हतं. 2-2:30पर्यंत रिकामं पोट ठेवणं हे सुद्धा चांगलं नाही, कारण पित्त खूप वाढतं आणि आपण कामाच्या नादात असलो की मग काय आपल्याला भूक पण लागत नाही आणि काय पण नाही. घरात आलं असं वाटायला लागलं जेवण बनवून गेले असते बरं झालं असतं. तरी मी घरात भडंग, लाडू असलं काहीतरी बनवून ठेवते. त्यामुळं म्हणजे काहीतरी नसलं तर माणूस येऊन तेवढंच 1-2 खातं. आता बेसनचे लाडू आहेत ते संपलेले आहेत, तर मी आता थोडे रव्याचे लाडू बनवणार आहे. कारण काल तूप निघालेलं आहे, तर ते तूप आहे ते घालून थोडंसं रव्याचे लाडू आता बनवून ठेवणार आहे. काही ना काहीतरी आपण घरात वेगवेगळं बनवून ठेवलेलं बरं पडतं. कारण स्त्री पण शाळेला जातो, शाळेतनं आली की मग काय आपण पण दुकानातनं आलो की मग काही नसलं की मग मला खायला काहीतरी दे म्हटला तर मग लाडू वगैरे असलं किंवा भडंग वगैरे असला तर सारा खाल्ला तरी असा चालतं. आता सगळा पसारा काढायला पाहिजे. अजून कपडे धुवायचे आहेत. कपडे तर अजिबात वाळण झालेले आहेत. तर आमच्या इकडं कंटिन्यू पाऊस चालू आहे. अजिबात पावसाने डोळा उघडलेला नाही आहे. रात्रीपासून तर बाद असा वतत आहे. पण पाऊस हा पाहिजेच, त्यामुळं पडलाच पाहिजे पाऊस. थोडा पण पडत आहे पाऊस. आता श्री शाळेतनं आलेला आहे आणि तो ट्युशनला गेलेला आहे. तो 2 वाजता येणार. मग तोपर्यंत म्हटलं आपण हे सगळं बनवूया, म्हणजे घरात यायला त्याला 2:30-2:45 होतात. आणि आले की मग चालू करतो, मम्मी खायला काय केलंस काय, आणि आवर वाढ असा चालू करतो. इकडं मी मोडं आणि जे बटाटो आहेत ते उकडून घेतलेले होते. बटाटे चला तर मैत्रिणीने भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.